आज पंढरपूरला चाललो आहे मी आणि आई दर्शन घेण्यासाठी. तर ह्या महिन्यात का पंढरपूरला जायचं असतं? राम राम मित्रांनो, माझ्या पहिल्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही लोकांनी, त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आज पंढरपूरला चाललो आहे मी आणि आई दर्शन घेण्यासाठी. ह्या महिन्यात काहीतरी घ्यायचं असतं दर्शन वगैरे असं. तर पहिल्या ब्लॉगमध्ये खूप लोकांनी सजेशन्स केले की असा ब्लॉग करा, तसा ब्लॉग करा. तर सगळ्यांचे सजेशन्स चांगल्या प्रकारे मी घेतो आहे आणि मी ओपन आहे सजेशन्सला, कारण बिगनर्सला सजेशन्स खूप महत्त्वाचे असतात. बिगनर जे ब्लॉग करतात त्यांच्यासाठी. मित्रांनी, घरातल्या खूप लोकांनी सजेशन्स दिले, तर धन्यवाद, सगळ्यांनाच धन्यवाद. तर चला बघूया, आज गर्दी असेल नसेल पंढरपुरात माहीत नाही, पण चेक करूया. आई, तर ह्या महिन्यात का पंढरपूरला जायचं असतं? हा अधिक महिन्यामध्ये विष्णूची उपासना करायची असते, त्यामुळं लोक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात अधिक महिन्यात. अधिक महिना म्हणजे हा जूनचा महिना? नाही, अधिक महिना म्हणजे 3 वर्षातनं एकदा येतो, असा धोंडा महिना म्हणतात अधिक महिना. 3 वर्षातून एकदा येतो? हां, 3 वर्षातून एकदा येतो. धोंडा महिना म्हणतात ते. म्हणजे त्यात काही शुभ काम काही करायचं नसतं ना धोंड्या महिन्यात, असं मानतात ना लोक? काही म्हणतात, शक्यतो विष्णूची उपासना करतात म्हणून पंढरपूरला जातात खूप लोक. अच्छा. आणि जी वारी असतात वगैरे ते वेगळं? ते वेगळं, ते आषाढी, कार्तिकी. ते वारी वर्षातून 4 वेळा असतात. नाही, मेन मुख्य मोठ्या 2च असतात, आषाढी आणि कार्तिकी आणि आषाढी. अच्छा. भूषण एकदा हरवला होता ना कुठल्या वारीत? आषाढी पुण्यात राहिला होतो. आषाढी वारी. आषाढ. ॲक्च्युली काय झालं होतं मित्रांनो, मी, आई आणि भूषण, माझा लहान भाऊ, आम्ही पुण्यात राहिलो होतो आणि आम्ही लहान होतो. ते 2-3 महिने क्लास लावले होते पुण्यात. तर आणि माझे मामासुद्धा होते त्यावेळी. साधारण आम्ही मगरपट्ट्यामध्ये राहत होतो. आणि त्यावेळी कितवीला असेल नाही, 3री 4थी. भूषण 3री 4थीला होतो आणि मी 1 वर्ष मोठा त्याच्यापेक्षा, मी 5th 6thला असेल. आणि त्यावेळी मला अजून आठवतंय, पालखी हडपसरवरून जाते पुण्यात. तर आम्ही तिथं दर्शनाला गेलो आणि मामांचा हात, म्हणजे माझा हात मामाने पकडलेला आणि आईने भूषणचा हात पकडलेला. तर आई त्या पालखीला टच करायला, म्हणजे नमस्कार करायला, नुसतं भूषणचा हात सोडला आणि भूषण हरवला इन द सेन्स, इतकं क्राऊड होतं की त्याला आई ते क्राऊड पुढं धक्क्यानं तो पुढं गेला असं. म्हणजे एक फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आम्ही सगळं हुडकतोय, म्हणजे एक फिल्मचा सीन असतोय ना तसं. म्हणजे मामा त्या अग्निशामकच्या गाडीच्या वर चढून सगळीकडे बघत होते आणि आम्ही तिथं, पोलीस तिथं होते. काय पोलीसचा बंदोबस्त ना? हा, पोलीस असतातच तिथं. पण त्याचं ते एक पोलीस स्टेशनला गेलो की असं मिसिंग केस हे करायचे. तर अक्षरशः ते
विचारत होते की नाव काय, शर्ट कोणता घातलेला, जे मूवीजमध्ये आपण बघतो त्याला, आणि काय विचारत होते त्याला काही मार्क आहे का चेहऱ्यावर, किंवा कसं ओळखणार, कपडे कोणत्या कलरचे, कपडे कोणत्या कलरचे होते, हाईट किती, हाईट किती, हे किती. आणि हे सगळं झालं. आम्ही खूप म्हणजे तो फर्स्टच असा आमचा एक्सपिरियन्स होता. आणि ॲक्च्युली लहान खूप होता, तिसरीला म्हणलं, 3rd स्टँडर्ड. आणि मग आम्ही खूप असं म्हणजे खूप वेळाने आम्ही परत मग घरी गेलो. आणि घरी गेलो तर हा तिथं पायऱ्यावर बसला होता. आणि आम्ही आपलं त्याला ओळखतो सगळीकडं. तर असं एक प्रसंग आठवला. आणि तू कॅमेरा का बघत नाही? कॅमेरा शाय आहेस का? कॅमेरा बंद असला की खूप बोलते. कॅमेरा चालू असलं थोडंसं कम्फर्टेबल नसतात खूप लोक. मी पण कम्फर्टेबल नाही, पण आता फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार. आत्ता पण हा थोडंसं कम्फर्टेबल व्हायला लागलं. चैताली सुद्धा थोड्या वेळात आम्हाला जॉईन होणार आहे. तर वाईफ, अरे किती सुंदर गुलाबी झाड आहे. आता आम्ही पोचलोय पंढरपूरमध्ये. गर्दी आहे थोडी. हे माझे संकल्प आणि हर्षल, माझे ब्रदर इन लॉज आहेत. चैतालीचे 2 भाऊ. चैताली सगळ्यात मोठी आहे, नंतर हर्षल येतो आणि संकल्प सगळ्यात लहान. तर आईन ते मागच्या गाडीतून यायला लागलेत, इनोवातून. आणि आम्ही पुढं आहे त्यांच्या. गर्दी आपलं कसं मुखदर्शन घ्यायचं का? हो, मुखदर्शन. मुखदर्शन असतं. हो, अधिक मासमुळे गर्दी जास्त आहे. हो, 2 तास तरी दर्शनाला लागतात. अच्छा. आणि ते नामदेव, हा, नामदेव पायरी म्हणजे बाहेरून दर्शन. बाहेरूनच हो, दर्शन. पायरीचं दर्शन. ओके. मग ते लगेचच होणार ना? ते 2 मिनिटमध्येच. अच्छा. हो. नदीला पण जाऊ शकतो आपण. ते नदीचं नाव काय मी विसरलो. चंद्रभागा. चंद्रभागा. भीमा काय नदी- काय? भीमा नदी नाव आहे. भीमा नदी नाव आहे, पण तो चंद्रभागा. तेवढं फक्त ते चंद्राचा भागला चंद्रासारखा आकार आहे. हा. हा, समोरचं तर मंदिर आहे ना? हो. झूम करतो. हे आपले महाराज आणि मंदिरचं कलश दिसतंय पुढं. जयंतचं चाललं होतं याचं, पण नाही म्हणलं मग तो. तर एवढी काही गर्दी जाणवत नाही यार आतमध्ये गेलं. आत. ही नामदेव पायरी. दर्शन घ्यायचं म्हणतात लाईन. नातेवाईक वाट पाहत आहे. कुठलं दर्शन? संकल्प. दर्शन 15-20 त्याला पण वेळ लागणार, जास्त वेळ लागतो. लाईन आहे इथे. 1 मिनिट बघून येतं. नाही, नको नको. आता आपण चंद्रभागा नदीच्या इथं आलो.
कशा आंघोळ करतात ना. अरे पण एवढं गरम होतंय, आपण पण डुबकी लावूया काय? हा संकल्प, काय म्हणतात? चंद्रभागामध्ये डुबकी लावूया काय? कपडे नाही जमले. बोटिंग चालू आहे ना, बोटिंग करू शकतो आपण. हो. हां हां. रिस्कॉर नाही. ए, पाणी कमी पण आज जरा. कमी आहे ना. जायचं का पुढं? जायचं चला. कुठं खाली जायचं? हां खाली कसं जायचं? खाली पाय धुवायला लागेल मग. हात पाय धुवून जायचं. का? आता गेलंय म्हटल्यावर हाताने पाय धुवायचे नाही. अच्छा जायचे जाऊया. काय करूया? जाऊ हातून पाय धुवून. जाईल 5 मिनिटात येईल आपण जाऊन. चला जाऊया. ह्या साईडला जाऊया. हर्षल ह्या साईडला जाऊया तो. हो हम्म? चला जायचं. काय झालं मग? नको नको. आम्ही खाली आलो होतो नदीला, पण आई आणि चैताली वगैरे सगळेच मुखदर्शन घ्यायला गेलेत. तोपर्यंत म्हणलं थोडंसं पाय वगैरे धुवून, पाय धुवायचे असतात ना, हातपाय धुवून. चला, पण खूप खूप ऊन आहे. चालेल, गाडीत गेल्यावर शूट करतो आता. आणि कसलं वादळ आलं, बापरे. व्हिडिओ मध्ये एवढं दिसत नाही वादळ आलेलं, पण ते 2x करा त्याशिवाय. सुंदर वेदर झालंय. आता आम्ही सगळं दर्शन वगैरे झालं आणि आता परत आम्ही घरी चाललोय. तर थोडं आय मस्त चांगलं तसं झालं. शेजारी चांगलं झालं तसं. तर काही अपडेट्स द्यायचे होते व्लॉग्सच्या संदर्भात. तर एव्हरी ऑल्टरनेट डेज व्लॉग्स मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं प्लॅनिंग तर आहे. तर लेट्स होप फॉर द बेस्ट. तर फॉर एक्झाम्पल आज जर मी पोस्ट केला व्लॉग, तर एक दिवस गॅप ठेवून परवा असं हे प्लॅन केलेलं आहे. आणि जे शॉर्ट्स असतील, जे यूट्यूब शॉर्ट्स, तर ते एव्हरी डे पोस्ट असणार आहे त्याचं. आणि दुसरं अजून एक शेअर करायचं होतं की काहींचे असे प्रश्न होते, मी नोट डाऊन केलं की हे जो रोहित नाईक व्लॉग्स हे चॅनल, हे साधारण ह्याच्यात कशा प्रकारचं कंटेंट असणार आहे. तर कंटेंट इन अ सेन्स फॅमिली, फ्रेंड्स, वर्क रिलेटेड, ट्रॅव्हलिंग, मी जिथं ट्रॅव्हल करणार तेही काही हळूहळू तेही काही व्हिडिओज मी शेअर करणार. अँड एव्हरीथिंग इन बिटवीन. तर जे पण मी सिच्युएशन्स असतील, लाईफ सिच्युएशन्स, ते त्या सगळ्या मोमेंट्स मी आपल्याशी शेअर करेल ह्या ब्लॉगच्या थ्रू. तर थँक्यू.